नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वी आपण नगररचनेच्या संदर्भातली 2 व्हिडिओ केलेले आहेत. एक प्रादेशिक नगररचना योजना कशी तयार केली जाते, त्यामध्ये निरनिराळे झोन्स कसे ठरवले जातात आणि झोन बदलायचे असतील तर ते कसे बदलले जातात. शिवाय विकास योजना, ज्याला डेव्हलपमेंट प्लॅन असं म्हणतो, ते कसे केले जातात, याच्याविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे. आज आपण जेव्हा विकास योजना केली जाते, त्या विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी विकास योजनेच्या अंतर्गत काही भागामध्ये मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठी नगररचना योजना केली जाते की ज्यामध्ये सुनियोजित शहरं निर्माण करता येतील. त्याला सुनियोजित नगररचना असं देखील म्हणता येतं. याच्यासाठीच्या तरतुदी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियमामध्ये आहेत. अनेक शहरामध्ये अशा योजना झालेल्या आहेत आणि अत्यंत त्या यशस्वी देखील झालेल्या आहेत. खरं तर नागरिक क्षेत्रासाठी म्हणजे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायती असतील, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे अंतर्भूत असणारं क्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी अंतिम विकास योजना झालेल्या आहेत किंवा इतर निरनिराळ्या नगररचना अधिनियमाच्या अंतर्गत नगररचनेचं काम झालेलं आहे, त्या ठिकाणी व्यापक विकासाच्या क्षेत्रासह रिकाम्या असलेल्या किंवा अगोदरच बांधकाम झालेल्या क्षेत्रामध्ये एक तर रिकाम्या असलेल्या जागेवरती सर्व जागा पूल करून एकत्रित आणून त्याचं सुनियोजित असं आरेखन करून रस्ते, क्रीडांगणं, खुली जागा, मलनिस्सारणाच्या सुविधा, पाणी पुरवठ्याच्या सुविधा, शाळा, वैद्यकीय सुविधा, अशा सर्व सुविधांनी अत्यंत सुनियोजित अशा पद्धतीचं हे करता येऊ शकतं. आणि त्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक जमिनी एकत्र करून त्याचं रिडिस्ट्रीब्युशन ज्याला आपण म्हणतो ते केलं जातं. त्याचे मालकी हक्काचं रेकॉर्ड ठेवलं जातं. जसं शेतजमिनीच्या बाबतीत एकत्रीकरण केलं जातं, अगदी तशाच धर्तीवरती हे पाहता येईल. खरं तर याच्यामध्ये जमिनी संपादन करण्याचा जो भाग आहे तो याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने हाताळता येऊ शकतो. जर नागरिकांनी ठरवलं की चांगल्या पद्धतीने सहभाग द्यायचा तर अत्यंत चांगलं, अत्यंत सुनियोजित असं शहर उभं करणं सहज शक्य आहे. महाराष्ट्राच्या प्रादेशिक नगररचना आणि प्रादेशिक आणि नगररचना जो अधिनियम आहे 1966चा, त्याचे कलम आहेत 59 पासून तर 112 पर्यंत. त्यामध्ये अशा नगररचना योजना केल्या जाऊ शकतात. त्यामध्ये सविस्तर आणि सूक्ष्म असं नियोजन, ज्याला मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग केलं जाऊ शकतं. आणि यामध्ये लँड पुलिंग म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक अशा सर्व जागा एकत्रित आणणे. सर्व जागा एक मोठा प्लॉट किंवा मोठा जमिनीचा भाग म्हणून त्याकडे पाहायचं आणि मग त्याच्यावरती एक नगर वसवण्यासाठी त्याचे पुन्हा रिप्लॉट, त्याचे आखणी करून, त्याचे डिमार्केशन्स करून सर्व जे काही एखाद्या नगरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा त्याच्यावरती बसवून मग त्याचं रिडिस्ट्रीब्युशन करायचं. आणि यामध्ये जे काही फरक येत असेल तो फरक अकोमोडेट करण्यासाठी जी काही प्रक्रिया असते मालकीची, नुकसान भरपाईची, ती अगदी कायद्यानुरूप करणे आणि मग त्यांना त्यांचे मालकी हक्क, ज्यांच्या जमिनी घेतल्या होत्या त्यांना त्याच्या बदल्यामध्ये कमेन्सरेट किंवा प्रपोर्शनेट हक्क देऊन ते त्यांच्या मालकीचे, पूर्ण मालकीचे देऊन त्यांच्या मालकी हक्काचे रेकॉर्ड्स तयार करणं, फायनल प्लॉट्स तयार करणं. अत्यंत सुंदर अशी सुबक अशी ही योजना आहे. हे करणं सहज शक्य आहे आणि अनेक ठिकाणी ते झालेलं आहे. अर्थात हल्ली लोकांना भूसंपादन होतं किंवा जमिनी जातात, हा भाग फार संवेदनशील वाटतो. त्याचं कारण आहे की आपण इतरांना जमीन जशी विकतो तेव्हा आपण बाजार मूल्य मिळतं असं पाहण्यापेक्षा सरकारची यंत्रणा घेते आहे, महापालिका घेते आहे, नॅशनल हायवे घेतो आहे, मग त्यांच्याकडनं जास्त पैसे मिळाले पाहिजेत अशी एक अकारण आकांक्षा सर्व लोकांमध्ये पसरलेली दिसते. आणि म्हणून रस्त्याच्या बाजूला मला चांगला दर मिळाला पाहिजे, इथे माझा भाव जास्त मिळाला पाहिजे, इथे मला या क्षेत्राच्या बदल्यात जास्तीचं क्षेत्र मिळालं पाहिजे, असं एक ज्याला आपण ग्रीडी अप्रोच जो म्हणतो तसा अप्रोच असल्यामुळं आज सर्वच विकास कामांना खीळ बसताना आपल्याला दिसून येते आहे. विकास योजना प्रस्तावाची जी अंमलबजावणी करण्याचा प्रकार आहे हा नगररचना योजना तयार करण्याचा खरं तर मुख्य उद्देश असतो. या नगररचना विभागामार्फत मूळ नगररचना योजना तयार करण्यात आल्या बऱ्याच ठिकाणी आहेत. तुम्ही पहा, रत्नागिरीला आहेत, सोलापूरला आहेत, अहमदनगरला आहेत, निरनिराळ्या ठिकाणी आहेत, इचलकरंजीतही झालेली, खूप शहरांमध्ये असं झालेले आहेत आणि खूप यशस्वी पण झालेले आहेत. काहींचे काम प्रगतीपथावर आहे, काही रखडल्या.
ज्यांचं भूसंपादन झालं नाही किंवा तिथल्या सार्वजनिक ज्याला काही आपण समुचित सरकार असेल, त्या ठिकाणचं महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, त्यांच्याकडनं काही मागे पुढे झालं असेल, असं होऊ शकतं की एखादं काम रखडलं जाऊ शकतं. नगररचना योजनेच्या प्रस्तावामुळे लाभ पोहोचणाऱ्या भूखंडावर नगर परिषद सुधारणा फार आकारू शकते. जेव्हा इतकं काम केल्यानंतर या सुधारणेसाठी लागलेला खर्च जो आहे तो जे काही प्लॉट्स असतील त्या प्लॉट्सवरती आकारून ते वसूल करणं आणि तो खर्च भागवणं हा योजनेचा भाग आहे. आणि याला काही फारसा म्हणजे आक्षेप असायचं कारण नाही. आज रस्ते दुरुस्त करता म्हणून सगळ्या रस्त्यांवरती टोल आहेत आणि लोक आनंदाने तो टोल देत आहेत. आज कुठे अडचण आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कुणी सेवा देत आहे त्या सेवेचा शुल्क जे आहे, सेवा शुल्क, ते द्यायला हरकत नाही आहे. तेव्हा यावरती जे काही या योजनेचा खर्च असेल तो भार म्हणून आकारला जातो. आणि नाहीतरी सर्वच ठिकाणी गावठाण सर्वे झाला तरी त्या सर्वेचा खर्च त्या गावठाणातल्या प्लॉट धारकाकडून वसूल केला जातो. प्रत्येक ठिकाणी शासन जेव्हा अशा योजना करतं तेव्हा असा योजनांसाठी येणारा जो खर्च आहे तो त्यांच्यावरती आकारला जातो. यामध्ये नवीन असं काहीच नाही. नगररचना योजना हे विकास योजना अंमलबजावणीचे अत्यंत प्रभावी साधन आहे. याच्यामध्ये अत्यंत कोंबो आहे की एक तर नगररचना पण होते, 2 सुनियोजितपणे सगळ्या गोष्टी होतात, 3 डिपार्टमेंटचा समन्वय या ठिकाणी येतो. एक आहे तो महसूल विभाग आहे, दुसरा आहे तो लँड रेकॉर्डचं डिपार्टमेंट आहे आणि तिसरा आहे ते नगररचनाचा विभाग आहे. शिवाय महापालिका, नगरपालिका, जे काही स्थानिक सरकार असेल ते आहे. आणि यांच्या हे जेव्हा एकत्र येतात जमिनीशी काम करणारी सगळी 4-6 डिपार्टमेंट आणि ते अधिकारी, तेव्हा ते काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. मग फक्त समन्वय हा अत्यंत महत्त्वाचा असतो. नगररचना योजनांची अंमलबजावणी रखडली जाते. त्याचं कारण समन्वयाचा अभाव असू शकतो. त्याचे मुख्य कारण असे की त्यास लागणारा दीर्घ कालावधी आणि मग एखादी गोष्ट अडकली, एखादा कोणीतरी कोर्टात गेला, एखाद्याचं बिनसलं तर मात्र ह्या गोष्टी फार काळ लागतात आणि त्यामध्ये लोकांचा जो काही इंटरेस्ट असतो, रुची असते, ती कमी व्हायला लागते. यासाठी अधिनियमातील नगररचना योजना तरतुदीमध्ये आमूलाग्र बदल सुचवलेला असून असे बदल काही वेळा विधिमंडळापर्यंत गेले, ते बदल मान्य पण झाले. फक्त यामध्ये लागणारा वेळ दीर्घकाळ या योजना म्हणजे ज्या वेगानं आपण प्रादेशिक नगररचना योजना होतात त्यातल्या दुरुस्त्या आणि फेरबदल होतात, त्याचे रिव्हिजन पण होतं. ज्या पद्धतीनं फायनल डेव्हलपमेंट प्लॅन किंवा ज्याला डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो ते मंजूर होतात, त्याच्यातले फेरबदल मंजूर होतात किंवा त्याचं रिव्हिजन पण होतं, मॉडिफिकेशन्स वेळोवेळी होत राहतात. त्या वेगानं नगररचना योजनांची कामं होत नाहीत असं दिसतं. पण जेव्हा काम होतं त्याचं जे काही फलित आहे, त्याचं जे काही आउटकम आहे, इतकं सुंदर असतं की ते सुबक शहर पाहताना कोणाचेही डोळे दिपतील अशी परिस्थिती असते. विकास योजनातील प्रस्तावांची अंमलबजावणी करणं हे त्यातलं महत्त्वाचं तत्व आहे. लँड पुलिंग आणि रिकॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंग टू सम इक्विटेबल फॉर्म्युला. जेव्हा एकत्र लँड आणल्यानंतर प्रत्येकाची किती जमीन त्यामध्ये आलेली आहे, ते बांधीव क्षेत्र किती आलं, मोकळं प्लॉट किती आला, हे पाहून त्याचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन. इथे मात्र मतभेद होऊ शकतात. इथे मात्र काहीतरी थोडेफार प्रकार गैरप्रकार असं जर का झाले तर मग त्याच्यावरनं वादविवाद निर्माण होऊ शकतात. सार्वजनिक सोयीसुविधांच्या आरक्षणासाठी जमिनीची तरतूद यामध्ये केली जाते. बांधकाम करण्यायोग्य क्षेत्राची पुन्हा एकदा संरचना केली जाते. कमाल 50% क्षेत्र इन्क्रिमेंटल कॉन्ट्रीब्युशन म्हणून या ठिकाणी विचारात घेतलं जातं. किमान खर्चामध्ये अशा परियोजना किंवा स्कीम्स तयार केल्या जातात. विकासाचा खर्च नागरी जमिनीच्या मूल्यातून भागविण्यात येतो किंवा त्याच्यावरती भार आकारला जातो. नगररचना योजनांच्या तरतुदीमध्येच लवाद कार्यवाहीची देखील तरतूद म्हणजे जिथे कधी व्याध होतील ते कोर्टापर्यंत जाऊन त्यात दीर्घकाळ जाण्यापेक्षा तिथे एक सर्वांना मान्य असणारा आर्बिट्रेटर ज्याला म्हणतो तसा लवादाची तरतूद देखील या कायद्यामध्ये केलेली आहे. जमीन मालकांनी एकत्रितरित्या हाती घेतलेला विकास प्रकल्प असं खरं तर याची संकल्पना आहे आणि म्हणून मी लोकसहभाग यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे असं मी म्हणतो. नगररचना योजनांच्या माध्यमातून नियोजन प्राधिकरणास सार्वजनिक सोयीसुविधासाठी क्षेत्र उपलब्ध होते. जमीन मालकापासून भूसंपादनाच्या प्रक्रियेस असणारा विरोध नगररचना योजनांच्या बाबतीत उद्भवत नाही. सबब अश्रूविना भूसंपादन असं देखील या नगररचना योजनांना संबोधण्यात येतं. याच्यामध्ये जर तरतुदी पाहिल्या तर 49 पासून तर आपल्याला 112 पर्यंतच्या तरतुदी दिसतात. महत्त्वाच्या आहेत ती परियोजना तयार करण्याचा आणि त्याचा तपशील लोकांना माहीत करून देण्याचा आहे. परियोजना तयार करण्याचा उद्देश घोषित करण्याचा, संकल्प करणे आणि नियोजन प्राधिकरणाचा अधिकार आहे. म्हणजे ती नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, प्राधिकरण असेल. परियोजनेचा मसुदा म्हणजे एकदा ड्राफ्ट तयार करायचा आणि तो नोटिसेद्वारे प्रसिद्ध करून त्याच्यावरच्या काही हरकती असतील तर त्या हरकती जाणून घ्यायच्या.
त्या मसुदेत जादा क्षेत्राचा समावेश करणे, नियोजन प्राधिकरणाला परियोजना तयार करण्यास फरमाविण्याचा राज्य शासनाचा देखील अधिकार आहे. राज्य शासन असं फरमावू शकतं, डायरेक्शन देऊ शकतं. त्या मसुद्यातील तपशिलामध्ये काय बदल करायचे आवश्यक आहेत हे लोकांच्या सूचना आल्यानंतर ते ठरवलं जातं. पुनर्रचना केलेले भूखंड म्हणजे हे रिकॉन्स्टिट्यूटेड प्लॉट्स तयार करता येतात. त्यामध्ये वापर खंडित करण्याबद्दल भरपाई, काही काळ काही लोकांचे काही वापर बंद होतात, त्यासाठी भरपाईची तरतूद देखील याच्यात केलेली आहे. परियोजनेच्या मसुद्यासंबंधीचे आक्षेप जेव्हा येतात तेव्हा ते विचारात घेतले जातात, त्याची सुनावणी घेतली जाते, त्याचं म्हणणं ऐकलं जातं, त्याचे पुरावे पाहिले जातात आणि मग निर्णय केला जातो. परियोजनेचा मसुदा मंजूर करण्याचा राज्य शासनाचा अधिकार हे सगळं नगरपालिका, महानगरपालिका ज्यांची कोणाची योजना असेल त्यांनी केल्यानंतर हे राज्य शासनाकडे पाठवलं जातं आणि राज्य शासनाला ते मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार असतो. नगररचना परियोजनेसंबंधीची घोषणा करण्यात आल्यानंतर जमिनीच्या वापरावर आणि विकासावर काही निर्बंध येतात. जेव्हा काम सुरू होतं तेव्हा त्याच्यानंतर कोणाला विक्री करता येणार नाही, वाटप करता येणार नाही असे निर्बंध येत असतात. शिवाय विकासावर देखील निर्बंध येतात. नवीन बांधकामं किंवा त्याचं रिकन्स्ट्रक्शन किंवा रिनोव्हेशन वगैरे हे थांबलं जातं. नियम, उपविधी वगैरे निलंबित करण्याचा देखील राज्य शासनाचा अधिकार आहे. ज्या सोसायटी असतील त्यांच्या बाबतीत. आणि जिथे वादग्रस्त मालकी असेल तिथे जर का ते एकत्र बसून प्रश्न मिटणार असतील तर त्याविषयी देखील विचार केला जाऊ शकतो. यासाठी जेव्हा काही वाद निर्माण होतात या नगररचना योजनेच्या भूसंपादन प्रक्रियेविषयी किंवा एकूणच रिकॉन्स्टिट्यूशनविषयी, त्यासाठी ते वाद मिटवण्यासाठी लवाद नेमण्याची तरतूद या कायद्यात आहे. लवादाचे निर्णय अंतिम असतील त्यावरती अपील करायचं असेल तर मग अपिलाची तरतूद देखील आहे. अपील न्यायाधिकरण गठीत करण्याची देखील याच्यामध्ये तरतूद आहे. लवादाने न्यायाधिकरणास सल्लागार म्हणून मदत करण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. न्यायाधिकरणाच्या सुनावणीचे कामकाज अगदी कोर्टासारखं होतं. या बाकीच्या ह्याच्या तरतुदी आहेत, इतर कायद्यामध्ये असतात तशाच तरतुदी याच्यात आहेत. फक्त जसं आपण प्रादेशिक नगररचनेची एक योजना पाहिली ती पूर्ण फार मोठ्या क्षेत्रासाठी, जिल्ह्यासारख्या क्षेत्रासाठी असते. आपण विकास योजना पाहिली ती नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा त्याच्या काही भागासाठी असते. म्हणजे एका महानगरपालिकेमध्ये अनेक विकास योजना असू शकतात, एका नगरपालिकेमध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त असू शकतात. आणि त्या विकास योजनेच्या अंतर्गत अशा नगररचनाच्या योजना, ज्याला आपण सिटी डेव्हलपमेंट स्कीम म्हणतो, CTS, अशा स्कीम्स एकापेक्षा जास्त असू शकतात. खरं तर विकास योजना एकदा मंजूर झाली की ती विकास योजनेच्या त्या भागामध्ये नगर रचनेचं अत्यंत मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठी, सुनियोजित नगर रचना कशी करता येईल यासाठीचं नियोजन करण्यासाठीच्या तरतुदी अत्यंत तरतुदी चांगल्या आहेत. पण हल्ली काळ बदलला आहे. पूर्वीचा जेव्हा भूसंपादनाचा कायदा होता, खूप भूसंपादनाचं मूल्य कमी मिळायचं तरीही लोक सॅटिस्फाईड होते. आता भूसंपादनाचा नवीन कायदा आला, खूप चांगलं भूसंपादनाचं मूल्य त्याच्यातनं सुरू झालं. अगदी लोक स्वतः पुढे येऊन थेट खरेदीनं आता भूसंपादनासाठी जमिनी उपलब्ध करून द्यायला लागलेत. मात्र त्या ठिकाणी पैशावरून किंवा जमिनीच्या किमतीवरून, रेटवरून खूप मोठी स्पर्धा वाढायला लागली. आणि एकूणच अशा दृष्टिकोनामुळं स्वतःहून संमतीनं एकत्र येऊन आणि लोकसहभागाने नगर विकासाचं काम हाती घेणं या गोष्टी थोड्याशा अवघड व्हायला लागल्यात. अत्यंत चांगला नेतृत्व जर असेल आणि समन्वय जर का सर्व यंत्रणांमध्ये साधता आलं, म्हणजे दोन्हीही प्रशासकीय आणि राजकीय चांगलं नेतृत्व आणि लोकांचा अत्यंत संयमी आणि विकासशील, ज्याला आपण सहभाग म्हणतो, असा सहभाग मिळाला तर मला असं वाटतं की नगर रचना योजना हा अत्यंत चांगला पर्याय आहे. आणि यामध्ये भूसंपादनाचे प्रश्न, नगर रचनेचे प्रश्न, मोजणीचे प्रश्न, असे सर्व प्रश्न एकत्रितपणे एकाच याच्यात ठेवून, म्हणजे खऱ्या अर्थानं ज्याला आपण कन्व्हर्जन्स म्हणतो, विकासाचं जे कन्व्हर्जन्स आहे 2-3 कायद्याचं, ते कन्व्हर्जन्स या ठिकाणी करता येणं शक्य आहे. अत्यंत चांगली अशी ही योजना आहे. मी या ठिकाणी याच्याबरोबर जो काही डाउनलोड फोल्डर आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र नगररचना योजना, ज्याच्यातले कलम 59 ते 112 आहेत, हे इथे देतो. आणि नगररचना विभागाच्या महाराष्ट्र राज्याच्या वेबसाईटवर किंवा यांच्या संचालकांच्या वेबसाईटवर जर आपण गेला तर याच्या संदर्भातली त्रुटक माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यापेक्षा जास्तीचं लिटरेचर मला काही फारसं उपलब्ध झालं नाही, पण एक संकल्पना म्हणून चांगली आहे. आणि प्रत्यक्षात असे अनेक ठिकाणी प्रयोग झालेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी अशा नगररचना योजना झालेल्या आहेत त्याचे फायनल प्लॉट्स पडलेले आहेत. आणि त्या ठिकाणची जी काही सुनियोजित पद्धती आजही त्या ठिकाणी रस्त्यावरती गर्द्या नाहीत किंवा वाहन लावायला अडचण होते आहे आणि एक वाहन गेलं की रस्ता बंद होतोय, अशी परिस्थिती त्या भागामध्ये आपल्याला दिसून येत नाही. अत्यंत चांगलं आणि सुनियोजित शहर निर्माण करण्यासाठी, नगर उभे करण्यासाठी मला असं वाटतं की नगररचना योजना, सिटी
डेव्हलपमेंट स्कीम CTS हा देखील या कायद्यात उपलब्ध असलेला जो पर्याय आहे तो लोकांनी वापरला पाहिजे. शासनाने आणि महापालिका, नगरपालिका आणि निरनिराळे जे काही प्राधिकरण आहेत त्यांनी देखील तो वापरला पाहिजे आणि त्या ठिकाणी निवास करणारे जे काही निवासी असतील नागरिक त्यांनी देखील याचा अभ्यास करून याच्याविषयी विचार करून असा करायचा का, आणि जर का मान्य असेल तर त्याच्यासाठी पुढे जाण्यासाठी आपणही लीडरशिप घेतली पाहिजे. मला असं वाटतं की एक त्रुटक नगररचना योजना काय असते याचा एक अत्यंत संक्षिप्त असं एक परिचय आपण या ठिकाणी केला आहे. ज्यांना आपल्याला आवडला असेल तर आपण जरूर लाईक करा, आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा, शेअर करत राहा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांनी देखील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे मग आपल्याला याचे नोटिफिकेशन सतत मिळत राहतील आणि असे जे काही चांगले चांगले व्हिडिओ येतील ते व्हिडिओ सतत आपल्याला पाहायला मिळतील. याच्यानंतर आता आपण 3 व्हिडिओ आपण नगररचना कायद्याच्या संदर्भात पाहिले आहेत. एक आहे प्रादेशिक योजनेचा, दुसरा पाहिला विकास योजनेचा, तिसरा पाहिला नगररचना योजनेचा आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे, अनेक प्रश्न त्याच्यावरती मला प्राप्त झालेले आहेत आणि तो म्हणजे ह्याच्यामध्ये जे आरक्षणं केले जातात ते आरक्षणं वगळायचे कसे, आरक्षणं काढायचे कसे किंवा ते आरक्षणं विकसित करायचे कसे. आणि याच्यासाठी खूप लोकांची अडचण झालेली आहे. 10-10 वर्ष झालेत, योजना झाल्यात, पण ते आरक्षणं निघत नाही आहेत आणि त्यांना विकास करता येत नाही, त्यांना बांधकामाची परवानगी मिळत नाही. तेव्हा त्या महत्त्वाच्या एका विषयावरती आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत. सध्या मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.